भरपूर मोठं बॅटल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आणि येथे देखील चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कोपरा संघ आहे आणि एका बाजूला नावाली संघ. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल राहुल पवार, सामोरे फलंदाज जिनीत पवार. पहिला बॉल, लेट्स प्ले, स्ट्राईकला बॅट्समन जिनीत पवार. परंतु पहिला चेंडू अगदी आखू टप्प्याचा शॉर्टलाईन दिलेली होती. शोल्डरचा योग्य तो वापर या ठिकाणी त्यांनी केलाय. राहुल पवार हाईट फॅक्टर तुम्ही पाहताय चांगला आहे राहुल पवारचा, त्यामुळे हाय ॲक्शन आखू टप्प्याचे चेंडू चांगले फेकू शकतो. परफ्यूम डिलिव्हरी. पहिला बॉल त्याच पद्धतीचा पहिला आपण आणि फलंदाज शांततेवर जिनीत पवारला. जिनीत पवार एक चांगला फलंदाज आहे, त्याला शांत होणं कठीण असेल. बॅटचा फेस कधी खुलू शकतो. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा आपण यावेळी सज्ज होता या चेंडूसाठी रेडी. अतिशय चांगला होता कारण की त्याला वाटलं पुन्हा त्याच प्रकार चेंडू येईल. वेट अँड वॉच. हा ठिकाणी चेंडू सरळ निघून जातो लॉंग ऑनच्या मधनं सीमा पार षटकार. याच दरम्यान आमच्या शिक्षक तुम्ही पाहताय मनोहरजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी विनंती करतोय आपण या अतिथी कक्षेमध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. काय फटका लगावला तयार होता आधीच त्या चेंडूसाठी जिनीत पवार आणि वक्तव्य केलं की जिनीत पवारला शांत होणं कठीण असेल. पहिला बॉल देखील आपण पाहिला की अर्थातच शॉर्टलाईन डिलिव्हरी होती आखू टप्प्याचा चेंडू. त्यानंतर दुसरा बॉल देखील त्याच प्रकारचा फेकण्याचा प्रयत्न केला राहुल पवारनं, परंतु त्या बॉलसाठी तयार होता अर्थीतच जिनीत पवार आणि त्या बॉलवर त्याने षटकार ठोकलाय. परंतु आत्ताचा बॉल वाईड आलाय. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होत असताना तुम्ही पाहताय. ओव्हर पिच चांगला फटका सरळ बॅटनं बॅटचा फेस खोललाय. यावेळी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ फ्लाइट स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर सीमा पार षटकार. बाजी होत असताना अगदी 2 षटकार पाठोपाठ. पहिल्या षटकार पाहिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, त्यानंतर हा षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आता मात्र सेट झाला मैदानामध्ये जिनीत पवार, परंतु आक्रमक केलं, प्रेशराईज केलं राहुल पवारला. येथून मात्र कमबॅक करावा लागेल. प्रेशर आहे राहुल पवारवरती कारण की पाठोपाठ 2 षटकार ठोकलेत, 2 मोठे फटके आलेत. आता मात्र अडचणी वाढतायत. राहुल पवारच्या पुन्हा एकदा गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ खाली होतं इनसाइड आउटच्या माध्यमातून लॉंग ऑफ सरळ निघून जातोय. हा चौकार आलाय फलंदाज जिनीत पवारच्या बॅटमधनं. आता गुरुवार शिक्षक आदरणीय मनोहरजी भोईर सर यांच्याकडे आगमन. तुर्भे गावचे आमचे मान्यवर आहेत. तर सर तुमचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. स्वर्गीय तुम्ही पाहताय प्रभाकर पाटील चषक 2026 मध्ये आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. स्लोअर पद्धती चेंडू व्हेरिएशन दाखवले या चेंडूमध्ये, थोडासा धीम्या गतीने टाकला. बॅक ऑफ द हँड स्लोअर डिलिव्हरी तुम्ही पाहताय. यावेळी शांततेवर जिनीत पवार देखील तितका हुशार आहे. त्याने जाणलं हेरलं की चेंडू चांगला, या चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं आहे आणि ते करत असताना अगदी योग्य डिसिजन त्याने घेतला, सन्मान दिला आणि या बॉलवरती एक धाव त्याने कवडली आहे. टीमची टोटल धावसंख्या 18 या आकड्यावरती. याहून चांगली सुरुवात काय असेल पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये. अजून एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमधील. रोहित कोहली सामोरं जातोय. लोअर फुल टॉस बैठक शॉट टीप आता अलॉंग दी कार्पेट डीप विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन लावण्यात आलंय. शेवटच्या बॉलवरती आली एकच धाव. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात आहे. अर्थात 80-11 शीतल 11 DCC कोपरा संघाची एकही गडी न गमावता 19 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. राहुल पवारचं पहिले षटक अतिशय मागं राहिलं. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये आल्या 19 धावा. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 19 पॉवर प्ले सुरुवात एकदम चांगली झाली आहे.
कौतुक करावं लागेल खरं तर जिनेत पवारचं, कारण की जिनेत पवारनं पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत 2 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकला. त्याच्या जोरावरती 19 धावा एकवटल्या. याहून चांगली सुरुवात काय, कमबॅक करावं लागेल. प्रेशर आता आहे ते अर्थातच जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली संघावरती, कारण की पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये त्यानं 19 धावा खर्च केल्या. जो अगदी ट्रम्प कार्ड गोलंदाज राहुल पवार त्याच्यावरतीच आक्रमक दाखवलं जिनेत पवारनं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय विक्की मुकादम. हा देखील चांगला गोलंदाज आहे. विक्की नेहमी पॉवर प्ले षटक हाताळतो, परंतु काहीतरी रणनीती आखली. राहुल पवारला पहिले षटक दिलं, विक्की मुकादमला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्राचारित केलं जात आहे. चला, पहिल्या षटकाने 5 मिनिटाचा तुम्ही वापर केलाय. टीम जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणं हे गरजेचं असेल. आमचे स्कोरर टाइम अलॉट आहे, टाइम या ठिकाणी लावला गेलाय. जेव्हा पहिल्या फेकला रिलीज केला पहिला बॉल, तेव्हापासून टाइम अलॉट या ठिकाणी केलाय. त्या अनुषंगाने प्रत्येक संघासाठी सूचना आहे, टाइम अलॉट असेल. विक्की मुकादम पहिला बॉल लोअर फुल टॉस, काय फटका, बॅक टू द बुलेट ड्राईव्ह, स्ट्रेटरचा फटका, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधोमध फटका अगदी स्ट्रेटरचा रोहित कोहलीनं चांगला सजवला होता. सरळ पॅटनं लोअर फुल टॉस होता, स्ट्रेटरचा फटका, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं झालं लॉंग ऑन मध्ये. आणि ते मात्र पाहिलं गेलं तर ह्या बॉलवरती मिळतात 2 धावा. दुहेरी धावसंख्या, टीमची टोटल धावसंख्या 21 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी वेगानं अख्खू टप्प्यात चेंडू होता, परंतु बॅटच्या अगदी रडामध्ये चेंडू आला नाही. या हलकीशी टॉयने चेंडू लागतोय, चेंडू मागे निघून जातो डीप मिनी विकेटला. एकेरी धाव्या बॉलवरती मिळत्या. विक्की मुकादमला करायचं काय तर कमबॅक करून द्यायचं. पहिल्या ओव्हरमध्ये जे काय घडलं ते सर्व काही विसरून मला या षटकामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून द्यायची आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात त्याचं कुठेतरी कमी महिन्यांना भरपाई करायची आहे, आणि या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या मला खर्च करायची आहे. हे मनसुबा त्याने आखला असेल. आखूड पाय चेंडू, क्षेत्ररक्षक मिस टायमिंग स्ट्रोक, पोहोचतील का क्षेत्ररक्षक झेलपर्यंत, पोहोचू शकत नाही. प्रयत्न चांगले केले. क्षेत्ररक्षकांना डीप एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग ऑफला धावून गेले होते, परंतु अगदी दूर राहिले झेलपासून, आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती फरार. मिळतील या बॉलवरती 4 धावा. धन्यवाद डीजे. काय फटका लागवतात, काय फटकेबाजी होत असताना जिनीत पवारच्या माध्यमातून 2 चौकार 2 षटकार आणि टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात. 26 धावा, 26, लॉस ऑफ 0 विकेट, एकही विकेट न गमावता ही पहिल्या विकेटसाठी भागीदारी सुरू आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पूर्णपणे मिळून दबाव प्रेशर आता नावाली संघावरती आलाय. चांगला चेंडू आहे, लहान लेंथ भरपूर चांगली आहे. आता मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज टीमध्ये विक्की मुकादमला आता चेंडू जर पाहिला अगदी शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता, अवे फ्रॉम द बॉडी. गुडलाईन स्पॉटचा वापर. आता मात्र विकेटची गरज आहे जर कमबॅक करायचा असेल टीम नावाली संघाला, तर दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग त्या ठिकाणी करतात. एका बाजूने रोहित कोहली आहे, एका बाजूने जिनीत पवार चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे एखाद्या विकेटची गरज आहे. ही पार्टनरशिप ब्रेक करायची, परंतु काय फडका, फ्लिक ऑफ द रिस्क, अगदी चेंडू फेकून दिला. लॉंग लेग रिझनला आलाय हा चौकार, आणि काय सुंदर फडका लगवला गेलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फडका, गुडगा वाकवला. फ्लिक ऑफ द रिस्क हा फडका, चेंडू सरळ सीमा रेषा काढत असताना मिळतील या बॉलवरती 4 धावा. काय फरक बॅटिंग या ठिकाणी होत असताना 8 बॉल 25 वरती खेळतोय आतापर्यंत. टीममध्ये जिनीत पवार, त्यामध्ये 3 चौकार 2 षटकारचा समावेश आहे. आता मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय. टीम नावाली संघाला फलंदाजानं प्रेशराईज केलंय. अजूनही पाहिलं गेलं तर बॅटिंग चांगली करतोय आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. त्या अर्थातच बॅटिंग करत असताना जिनीत पवारनं लोअर फुल टॉस, परंतु अगदी वेगाने चेंडू आला होता. चेंडू सरळ बॅटने खेळतायत. लॉंग ऑन फंबल, दुसऱ्याचा प्रयत्न लगेचच. रोहित कोहलीची चपलाई पहा, त्याने हेरलं जाणलंय की फंबल झालं. एका ऍक्शन चेंडू उचलला गेला नाहीये, लगेचच दुसऱ्या धावाचा कॉल त्याने दिला आणि अगदी वेगानं ही दुसरी धाव कंप्लीट केली जाते. आणि शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील. प्रेशराईज झाल्या संघ, अर्थातच नावाली संघ 2 धावा मिळतात. चला पुढची मॅच आहे पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात
तुर्बे संघ. विनर टू विनर जो अगदी ई गटचा पॉल आहे त्यामधून 2 संघ पुढे सरसावले होते आजच्या या दिवसामध्ये आणि त्यामधून तुम्ही पाहताय पापडीचा पाडा आणि गावदेवी तुर्बे अशी विद्यमान लढत पुढची तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईटची स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्यामध्ये ई गट पण 2 संघ पुढे सरसावले होते गावदेवी तुर्बे आणि पापडीचा पाडा. तर विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी लगेचच उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. चला स्पीड अप करा. टीम नावाडी संघ तेच सांगतात पंच. पृथ्वीराज भोईर सरांचा इशारा त्यांना येतोय. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 32 धावा. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत बनल्या होत्या 18 आणि या षटकाचा विचार केला तर एकंदरीत धावा आल्या 14. म्हणजे अस्किंग रन रेट जर पाहिलं तर 16च्या सरासरी धावसंख्या उभारली जाते. अस्किंग रन रेट तुम्ही पाहताय ते म्हणजे टीम डीसीसी कोपरा संघाचा. तर या ठिकाणी पाहताय पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 32 स्पीडली खेळायची टीम जर्मन कोटकर स्पोर्ट नावाले संघ. टाइम अलर्ट आहे. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल या ठिकाणी करतोय. ओव्हर पिच बॅटच्या स्लॉट मध्ये होता. नो लुक शॉट. काय फडका जसा बॅट मधून संपर्क झाला तसा मध्ये सरळ सीमा रेषा बाहेर. आउट ऑफ द पार्क षटकार. यावेळी वन साइड बॅटिंग या ठिकाणी होत असताना जिनीत पवार आणि रोहित कोहली यांच्या माध्यमातून बॉल द्यायचा त्याला. जसा फडका पहिल्या बॉलवरती पुन्हा पाहिला नो लुक शॉट जसा बॅट मधून निघाला होता तसं कन्फर्म झालं होतं की या बॉलवरती 6 धावा फिक्स आहेत. रोहित कोहलीची बॅट या ठिकाणी मैदानावरती बोलतीये आणि हे मैदान हे क्रीडांगण त्याच्यासाठी भरपूर काही लकी आहे आणि लकी ठरत असताना पहिली स्वप्नातील बाईक त्यांनी या मैदानावरती पटकावली. आणि या मैदानावरती तुम्ही पाहता या षटकाराच्या मध्ये टीमची टोटल धावसंख्या 38. 38 आकड्यावरती बॉलिंग ट्रॅक वरती आले षटकारामध्ये तिसरं फेकण्यासाठी तुम्ही पाहताय तन्मय पाटील. टॉस साठी या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पापडेचा टीमचे कॅप्टन ऋषभ गोयल या ठिकाणी उपस्थित झालेत. तर तुर्बे टीमचे कॅप्टन आपण अतुल लगेच उपस्थित राहायचं आहे कारण की नियमावली अतिशय कडक आहे. शिस्तबद्ध स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. प्रमुख आयोजक तुम्ही पाहता योगेंद्रजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत हनुमानजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मी म्हणेन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे आणि जनमन मित्रमंडळ व क्रीडा मंडळ सिद्धी करवले यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा तुम्ही पाहताय. तिसरा दिवस आहे. तिसरी रात्र या स्पर्धेतील तन्मय पाटील वरती आक्रमण. पहिल्या बॉलवरती रोहित कोहली प्रेशराईज केलंय तन्मय पाटीलला. अगदी लॉंग ऑफला क्लिअर केलं फटक्याने षटकार. त्या बॉलवरती मिळाल्या 6 धावा. टीमची टोटल धावसंख्या 38. मॅच बॉल त्या ठिकाणी आलाय. प्रेक्षक आधी खूप मोठ्या संख्येने उपस्थित. तसा चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय तसा मध्ये लगेचच आतमध्ये आणला जातोय. रोहित कोहली पुन्हा सज्ज आहे. सोडून दिलाय चेंडू कारण की प्रेशर दबाव आहे गोलंदाजावरती. अवे फ्रॉम द बॉडी पहिला चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता. आता मनसुबा आखलाय की फलंदाजाच्या स्लॉट मध्ये चेंडू द्यायचा नाही. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न तो करतोय आणि ते करत असताना अगदी आउट साइड ऑफ स्टंप वाईड बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होताना तुम्ही पाहताय. चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग लेगला मिसफील्ड आणि त्या ठिकाणी चेंडू सीमा पार चौकार. मिसफील्ड घडली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू अडवणं गरजेचं होतं परंतु अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश. चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. तर आमचे मान्यवर शत्रुघ्न पाटील पेटगावचे मान्यवर आमचे त्यांनी विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं. आपलं देखील स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती दर्शकामध्ये आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत.
ओरपीच इनसाइड आउटच्या माध्यमातून काय फडका, परंतु जालं आखलं होतं, त्या जाल्यामध्ये फसलाय हा फलंदाज रोहित कोहली. इनसाइड आउटच्या मध्ये फडका लगवायचा होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल विसावला गेलाय आणि फलंदाज होत आहेत बाद. आणि पहिला धक्का लागतोय टीम डीसीसी कोपरा संघाला. ज्या प्रकारे एका विकेटची गरज होती तो विकेट देखील आलाय, विकेट मिळवून दिल्यात तन्मय पाटीलनं. रोहित कोहलीच्या दरम्यानचा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, चांगला लहान लेंथ वरून रेफर केलाय. पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज केलाय. अर्थातच घ्यायचंय का नाही कन्फर्म करा. नाही आहे या ठिकाणी फेअर डिलिव्हरी, जाऊन फील्ड डिसिजन दिलाय पंचाने, तो आता कायम असेल. तिने पवारचं अचूक लक्ष होतं, त्याने आधीच या ठिकाणी कॉल केला होता की नाही आहे, रेफर नाही घ्यायचा आहे, कारण की नॉन स्ट्राईक यांच्या फंदाला एक्झॅक्ट दिसत असतं चेंडू कोणत्या दिशेने वळण घेतो. या ठिकाणी काय घडेल, बॅटची करा, शॉर्ट फाईन लेगला मिस फील्ड, चुका होत आहेत. टीम अर्थातच नावाली संघाकडनं वारंवार दुसरा मिस फील्ड चौकार येतोय. या चुका शेवटच्या मोमेंटला मागे डरतील. एक एक धाव क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची असते, परंतु अगदी 2 चौकार मिस फील्ड या ठिकाणी गेलेत. या षटकामध्ये एक डीप बॅकवर्ड स्कोअर गेला, त्यानंतर आता डीप फाईन लेगला चौकार. टीमची धावसंख्या 47, 47 आकड्यावरती. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम पाहत आहे 80-11 शीतल 11 कोपरा संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 47 आकड्यावरती. तन्मय पाटील पुन्हा सज्ज होत असताना बॉलिंग भरपूर चांगली झाली होती या षटकामध्ये, परंतु ज्या प्रकारे 2 मिस फील्डचे चौकार तुम्ही पाहिले, पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट गुलीच्या वेगानं अगदी जमिनीला घरंगळा चेंडू येतोय. डीप मिडकर थोडेसे फंबल त्या ठिकाणी झाले. पुन्हा एकदा सुरेश होते, थोडेसे मिसफील्ड त्यांच्याकडे देखील फंबल झाले आणि लगेचच फायदा उचलला गेला. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये कोपरा संघाच्या स्कोरकारावरती धाव पुस्तकावर धावा लागल्या 49 गडी बाद झाले. एक रोहित कोहली बाद झालाय, त्याने देखील चांगली बॅटिंग केली होती. वैयक्तिक 14 धावसंख्येचे योगदान त्याने दिलं होतं रोहित कोहलीनं. पण जिनीत पवार त्याच्या समितीला फलंदाज तुम्ही पाहताय. कुणाल ठाकूर चांगली कामगिरी करतोय आणि 3 षटकामध्ये एकूण धावा लागल्या गेल्या 49 धावा धावफलकावरती. टीम कोपरा संघाच्या धावफलकावरती डीज आहे. या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहता पैदलावरती कमबॅक करायचं असेल टीम जय हनुमान कोटकर्सवर नावाले सांगा येणारे 2 षटक चांगले फेकावं लागतील. कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर चांगलं गोलंदाजीचा अटॅक तुम्हाला करावा लागेल. पहिल्या 3 गोलंदाजा भरपूर मार बसलाय. राहुल पवारनं पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर विक्की मुकादमनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या आणि तन्मय पाटील या षटकामध्ये एकंदरीत 17 धावा आल्या. जरी एक विकेट त्याला मिळाली असली तरी देखील मी म्हणेन मागणी कामगिरी झाली, कारण की 17 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि 2 चौकार देखील मिस फील्डचे गेलेत. म्हणजे कुठे कळत तन्मय पाटीलनं कामगिरी चांगली केली होती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं आणि त्याच्याच कारणामुळे 17 धावा त्या षटकामध्ये आल्या. तुमच्याकडे बॅटिंग बॉलिंग असून चालत नाही, क्षेत्ररक्षण देखील चांगलं असणं गरजेचं असते. पहिल्या पण मागच्या षटकामध्ये, कारण की गोलंदाजांनी भरपूर चांगली मेहनत या मॅचमध्ये केली होती, परंतु क्षेत्ररक्षण खराब असेल तर धावसंख्या निश्चित मोठी उभारू शकेल टीम डीसीसी कोपरा संघ. आणि त्याचंच कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 49 बनल्या गेल्यात.
षटक क्रमांक 14 पॉलिंग ट्रॅकवरती सुरेश पाटील. अनुभवाची शिदोरी या ठिकाणी वापरावी लागेल सुरेश पाटीलला. भरपूर वर्षाचा अनुभव. ओव्हर पिच पुन्हा एकदा पॅक द बॉलर ड्राईव्ह लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग झाली. एका ऍक्शन उचलला फेकला राहुल पवार त्या ठिकाणी होत्या. पॉवर ऑफ दी पॉवर दाखवत असताना फिल्डिंगच्या माध्यमातून. आणि टीमचं 50 धावसंख्या कंप्लीट होत्या. डीसीसी कोपरा संघाच्या धाव पुस्तकावरती 50 धावा कंप्लीट. 50 कंप्लीट होते संघाची. स्ट्राईकला फंद आता मात्र असेल तो कुणाल ठाकूर. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी होती अगदी वाईड यॉर्कर शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता. हा अनुभव आहे सुरेश पाटीलकडे बऱ्याच वर्षाचा. मी आत्ताच वक्तव्य केले की अनुभवाची सुधारी वापरावी लागेल. पहिल्या 3 गोलंदाजांना भरपूर मार बसलाय. त्या अनुषंगानं या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. ते करत असताना पहिले 2 चेंडू सुरेख फेकलेत. गती परिवर्तन परंतु उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर. पण ते इशारा करता इट्स अ वाईड बॉल. ज्या प्रकारे पाहिलं का थोडंसं व्हेरिएशन दाखवायचं होतं. व्हेरिएशन चांगलं होतं परंतु लाईन ऑन लेन खराब आहे. कारण की जेव्हा पहिले 2 चेंडू जर पहिले पाठीमागचे तर वेगाने स्वार केले होते. परंतु आत्ताचा बॉल थोडासा व्हेरिएशन दाखवायचं होतं परंतु लाईन ऑन लेन मध्ये थोडासा खराब. पहिले आपण स्ट्राईकला फलंदाज बॅटचा फेस खोलला परंतु अगदी बॅटच्या टॉयनला मिस टायमिंग स्ट्रोक झाले. डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल कॅरी करत असताना विकी. आणि या ठिकाणी पाहिजे पहिला धक्का बसतोय टीम. दुसरा धक्का बसतोय डीसीसी कोपरा संघाला. दाफल पुस्तकावर धावा आहेत. एकंदरीत तुम्ही पाहताय त्या 51 आकड्यावरती. नवीन फलंदाज जगदीश ठाकूर एक 20 स्फोटक खेळाडू आहे. अटॅकिंग क्रिकेट हे खेळीसाठी जाणला जातो नेहमी परंतु 4थ्या क्रमांकासाठी ते आलेत. कारण की माहिती आहे आता कमी चेंडूचा खेळ उरलाय. जगदीश ठाकूरला मैदानावरती हारणं देखील गरजेचं आहे. आणि ते करत असताना जगदीश ठाकूर मैदानावरती आलाय जरूर परंतु सुरेश पाटीलचं कौतुक मी या ठिकाणी करेन. ज्या प्रकारे त्याचा खेळी ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. धाव खर्च केले फक्त 2. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव वाईटची होती आणि एक विकेट देखील मिळवल्या. धावफूर सगळं धावा येत त्या एकंदरीत 51 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज जगदीश ठाकूर 4थ्या क्रमांकावरती आहेत. चांगला स्ट्रोक आल्या बॅटचा फेस खोललाय परंतु राहुल पवार चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी राहुल पवारची पाहायला मिळेल. कॅच जरूर मिळाले. झेल सुटलाय परंतु 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. भरपूर त्या डिस्टन्स कव्हर करायचं होतं. लॉंग ऑन मधून आधी कावो कॉर्नरला धावून जायचं होतं. डिस्टन्स अगदी सेफली कव्हर केलं होतं. झेलला आतावरती कॅरी देखील केलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय आणि या बॉलवरती मिळते फक्त 1च धाव. फटका तर भरपूर चांगलं सजवलं होतं जगदीश ठाकूरनं गॅप मध्ये परंतु क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळालं राहुल पवारचं. आणि 1च या बॉलवरती आल्यात आणि या षटकामध्ये दिलासा देतोय नावाली संघाला. अगदी गोलात टाकला हो. इम्प्रेसिव्ह डिलिव्हरी सुरेश पाटील अगदी 40+ परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी अटॅक घ्या काय बारदार गोलंदाजी अगदी शांत ठेवलंय. चिन्हित पवार सारखा फलंदाजाला काय चेंडू त्याने फेकी केला. यॉर्कर चेंडू कोणते उत्तर नव्हत्या चेंडूचं. या चेंडूची प्रतीक्षा केली जात होती आणि चिन्हित पवार आता शांत ठेवलंय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर 52 आकड्यावरती. काय कमबॅक आहे. चांगला फडका तुम्ही पाहू शकाल 360 अँगल ना हे बिडिव्हिलियर स्टाईल फडका लागवला जातोय. सरळ निघून जातो लॉंग लेग रिझनला. एक पुस्तकी फडका आणि या जागा बनवली फटक्यासाठी आणि पाहू शकाल दर्जेदार स्ट्रोक तुम्ही सीमा पार चौकार. चला स्पीडली खेळायचं टीम जर्मन नावाली संघ 56 धावा आणि सुरेश पाटीलच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला असला तर देखील धावा फक्त आल्या 7. चांगलं कमबॅक मिळून दिलं सुरेश पाटीलनं. 7 धावा त्यानं खर्च केल्या शेवटच्या बॉलवरती. अगदी फडका चांगला लगवला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक ज्याला म्हटलं जाईल कारण की पहिल्या 5 बॉलवरती फक्त 3 धावा होत्या. शेवटच्या बॉलवरती चेंडू अतिशय चांगला होता
परंतु फटका ज्या प्रकारे लगवला, इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक, जागा बनवली, अगदी कोलाट चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी गुडघा वाकवला आणि 360 अँगल तो फटका लगवला लॉंग लेगला. ही फटके मी म्हणे खेळणं खूप कठीण असतं, कारण की अगदी वेगाने चेंडू त्यांच्या दिशेने येत असतात आणि अगदी वेळ कमी असतो हा फटका खेळण्यासाठी. परंतु अगदी तो फटका सहजरित्या खेळलाय. जिनेत पवारने शेवटच्या बॉलवर त्याने चौकार एकवटला. एकंदरीत पहिल्या 4 ओव्हरमध्ये आल्या 56 धावा. शेवटचा अंत्यचर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बादल मुकादम. बादलला पाहताय 5 फ्रेश गोलंदाज वापरणं गरजेचं असेल. 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य. हे स्पर्धेच्या नियमावली तुम्ही पाहताय. पहिला बॉल आखून टप्प्याचा, यष्टिरक्षक बीट झाले, फाईन लेग आणि लॉंग लेग तुम्ही पाहताय. दरम्यान म्हणजे सीमा पार चौकार. पंच बॅटकटचा इशारा करतायत आणि अर्थातच पहिल्या बॉलवरती जगदीश ठाकूरने ठोकलाय आज चौकार. खेळण्याच्या नियंत्रणमध्ये नव्हते, कारण की असं वाटलं की चेंडू अतिरिक्त बाउन्स या चेंडूमध्ये पाहिला आणि या चेंडूसाठी रेडी होते अर्थातच जगदीश ठाकूर. आणि परंतु अगदी पॅटची कडा, यष्टिरक्षक बीट झाले, त्यानंतर चेंडू सीमा पार चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. परंतु या ठिकाणी कोपरा संघासाठी धावसंख्या येणं हे गरजेचं असेल. धावसंख्या कशा का नाही होत, परंतु धावगती येणं त्या पुस्तकावरती हे गरजेचं आहे. बादल मुकादम पुन्हा एकदा सज्ज. हलक्यात टॅप करत असताना शॉट फायनल चांगली फिल्डिंग या ठिकाणी डायरेक्ट हिट. ओ थ्रो झालाय. धाव घेतली झाली का दुसरी नाही आहे. जिनेत पवार धाव घेणार नाही आहे, कारण कमी चेंडू उरलेत, स्ट्राईक जास्ती असतात आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं ह्या बॉलवरती डीप या ठिकाणी शॉट ठरम्यानला. आणि तुम्ही पाहता 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेला धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 61 धावा. आणि जिनेत पवारचा वैयक्तिक विचार करा, 12 बॉल 32 धावसंख्येवरती तो खेळतोय. त्या अनुषंगाने चांगली इनिंग त्याने साकारली आहे. सलामीला गेला फंद अद्याप खेळपट्टीवरती आहे आणि शेवटच्या काही बॉलवरती तो आक्रमक होऊ शकतोय, कारण की 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट तो दाखवेल आणि जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. शॉर्ट अँड डिलिव्हरी, परंतु इनसाइड आउटच्या माध्यमातून सरळ बॅटने खेळतायत. लॉंग ऑन धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. थ्रोफेकी काय खराब आहे, चुकीचा ठिकाणी थ्रोफेकी तुम्ही पाहताय. दुसरी धाव घेण्याचा कोणताही मानस त्या ठिकाणी नव्हता जिनेत पवारचा, पण त्याने हेरलं जाणलं. थ्रोफेकी खराब आली आहे आणि त्यानंतर लगेचच कॉल द्या दुसरी धाव घेण्याचा. दुसरी धाव देखील कंप्लीट. डोकेदुखी या ठिकाणी वाढत असताना गोलंदाज बादल मुकादमची, कारण की जिनेत पवारला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणलं गेलंय, कारण की थ्रोफेकी खराब झाली. हे लक्ष असणं गरजेचं असतं, एक्झॅक्ट थ्रोफेकी कोणत्या दिशेने येतं. आणि कॉल देण्यानंतर लगेचच कॉल दिला जगदीश ठाकूरनं, कारण की जगदीश ठाकूरकडे बराच अनुभव आहे क्रिकेटचा. त्याने हेरलं जाणलं थ्रोफेकी खराब होती. त्यानंतर दुसऱ्याचा कॉल की बॅटची कडा, बॅटच्या टॉयनला वरच्या भागात येऊन लागून सरळ शॉर्ट फाईन लेग झेल टिपला जातोय. विकेट नंबर 3 जिनेत पवार मैदान सोडतोय आणि अर्थातच डीसीसी कोपरा संघ लागेला. तिसरा धक्का आहे. दाफलकावरती धावा एकही पाहताय त्या 63 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद. शेवटच्या काही चेंडूवरती आक्रमकता दाखवायची होती जिनेत पवारला, परंतु असं काही घडलं नाहीये. बादल मुकादमचं मी कौतुक करेन, कारण की एका बाजूला सेट फलंदाज होता अर्थातच जिनेत पवार, त्या फलंदाजासमोर चांगली त्यांनी गोंधळाची केली आहे. आणि शेवटच्या 2 षटकांचा जर विचार केला तर चांगला कमबॅक मिळालाय जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली संघासाठी, जो कमबॅक अभाव होता आणि तो कमबॅक मिळवून दिलाय बादल मुकादम आणि सुरेश पाटील या 2 गोलंदाजांनी. नवीन फलंदाज साहिल कोहली, चांगला चेंडू, काय चेंडू फेकी केलाय पहा. अशा प्रकारची धाव नाहीये जगदीश ठाकूर. जे काही नियमावली तुम्ही पाहताय टेनिस क्रीडा बॉलमध्ये आल्यात, कारण की एका एक्सचेंज चेंडू गॅदर केले यष्टिरक्षकानं, त्यामुळे अशा प्रकारची तुम्हाला धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल काय डॉमिनेट केलं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये टीम नावाली संघानं कोपरा संघाला. जबरदस्त क्रिकेट तुम्ही पाहताय आणि कमबॅक जबरदस्त होत असताना टीम बादल मुकादम आणि त्याच्या समेत सुरेश पाटीलच्या माध्यमातून हे क्रिकेट आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मजबूत धावसंख्या उभारली होती. आणखी एक हायम ऍक्शन तुम्ही पाहताय आणि शेवटचा बॉल देखील डॉट एकदम जोरदार टाळ्या बादल मुकादमसाठी. काय गोंधळ त्यांनी केले शेवटच्या ओव्हरमध्ये. स्नोगरच्या अंतिम षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर शेवटच्या 5 बॉलवरती फक्त 3 धावा. एकंदरीत शेवटच्या 2 षटकांचा जर इक्वेशन पाहिलं आपण बॉलिंग इक्वेशन,
तर फक्त 14 धावा आल्यात, कारण की सुरेश पाटील 7 धावा, त्यानंतर बादल मुकादम देखील फक्त 7 धावा. आणि पाहिले तर कमबॅक मिळवून दिला अर्थातच टीम जे हनुमान कोटकस्फोट नावाली संघाला. आणि ती धावगती जास्त उभारत होते, 3 ओव्हरमध्ये 49 धावा होत्या, परंतु शेवटच्या 2 मध्ये फक्त 14 धावा आल्यात. आणि एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्त, पहिल्या 17चा खेळ समाप्त होतोय. दाफल कबरती धावा लागल्या गेल्यात. ते एकंदरीत तुम्ही पाहताय 63 धावा आणि 64 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेकी करूया. या ठिकाणी टीम पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तुर्बे संघ आहे. एकंदरीत ई पॉलची मॅच आहे, त्यांनी एक सामना जिंकला होता आणि त्यामध्ये आम्ही नाणेफेकी या ठिकाणी करतोय. आमचे मान्यवर ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुवारी शिक्षक आणि आदरणीय मनोहरजी भोईर सर यांनी विनंती करतोय की आपल्या शिबास ते आपण टॉस या ठिकाणी करायचं आहे. ही पॉलची मॅच आहे, दोन्ही संघ एक सामना जिंकलाय. एका बाजूला टीम गावदेवी तुर्बे आहे आणि त्यांच्या विरोधात टीम पापडीचा पाडा आहे. आमचे मुख्य घटक तुम्ही पाहता योगेंद्रजी पाटील जे मनसेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली. टॉस या ठिकाणी होतोय. टॉस जिंकला तुर्बे टीमने. प्रथम निर्णय आम्ही विचारू. फिल्डिंग 4 षटकांची मॅच आहे अतुल. तर एकंदरीत सेकंड राऊंडची ही पॉलची मॅच आहे. एका बाजूला टीम पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात संघ आहे गावदेवी तुर्बे. परंतु चालू सामन्याकडे आपण जातोय, ज्या ठिकाणी 64चा पाठलाग करायचा आहे टीम अर्थातच ती पाहताय जनमान कोटकस्फोट नावाली संघाला. याचं धावतं वर्णन पुढच्या दुसऱ्या इनिंगसाठी आमच्या एक सिनियर समालोचक अर्थातच संतोषजी गरज सरांचा आवाज तुम्ही ऐकाल खेळाच्या दुसऱ्या तासातरी. तर पहा या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आमचे गुरुवार शिक्षक मनोहरजी भोईर तुर्बे यांच्याकडे तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं गेलंय. त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच अतुल. जाऊया मॅचकडे. दुसरी सत्रामध्ये आवश्यकता आहे टीमला 64 धावसंख्येची. पहिल्या 3 ओव्हरमध्ये लाजवाब फलंदाजी झाली होती, 49 धावा झाल्या होत्या. त्यामध्ये त्यानंतर मात्र जी गोलंदाजी केली सुरेश पाटील आणि बादल मुकादमने अगदीच आपण पाहिलं तर दोन्ही ओव्हरमध्ये 7-7 धावा दिल्या. पहा बॅटिंगमध्ये तुम्ही कमबॅक करताना पाहिलेलं आहे, मात्र बॉलिंगमध्ये इथे लाजवाब गोलंदाजी केली आणि इथे कमबॅक करून देत असताना नाबालिग संघाला मात्र आता 64 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. मॅचमध्ये जी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये लढत आपण पाहिली त्यामध्ये 34 धावसंख्येचं योगदान जिनीत पवारचं पाहिलं, त्याला साथ देत असताना रोहित कोहली 14 धावसंख्या केल्या. आणि अंतिम सत्रामध्ये आपण पाहिलं तर कुणाल ठाकूर 6 धावा आणि त्यानंतर साहिल जगदीश ठाकूर पाहिला आपण तो 5 धावांवरती. ही फलंदाजीची या ठिकाणी विश्लेषण राहिलं. आणि त्या अगोदर गोलंदाजांनी मात्र अक्षरशः खराब गोलंदाजीने सुरुवात केली होती. राहुल पवारवरती सुद्धा भरपूर धावा आल्या होत्या, 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक दाखवून दिला गोलंदाजीच्या आधारे टीम नावाडी संघाने. आता पाहूया पुढील कालामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संघर्षामध्ये कोणता संघ विजय प्रस्थापित करतोय. जिनीत पवार गोलंदाजीच्या मार्गवर आणि सलामीची जोडी बादल आणि त्याच्याबरोबर सूरज आपल्याला पाहायला मिळू शकेल. जे हनुमान कोटकरस्फोट नाबाडी संघ, तर दुसऱ्या बाजूने आनशन शीतल 11 DCC कोपरा संघाचे पुरस्कर्ते आहेत शैलेश माळी, विद्यमान सरपंच किरणे ग्रामपंचायत. त्यांच्या खऱ्या अर्थाने पुरस्कर्त्याने इथे मात्र चांगलं योगदान कोपरा संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. भरपूर वेळेला त्यांना ट्रॉफी जिंकून दिलेल्या आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत शैलेश माळी यांचं. त्याचबरोबर दुसरे एक नाव जोडलं गेलंय कैलासवासी शीतल म्हणजेच निलेशेठ प्रधान याचं नाव सुद्धा या संघासाठी जोडले गेलेलं आहे. DCC कोपरा सातत्याने चांगलं कार्य खेळाच्या माध्यमातून राहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ठाणेमध्ये टीम नावाडी संघ तेवढा दर्जेदार खेळ दाखवलेला आहे आतापर्यंत. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील, बरोबर वेल लावला गेलाय आमचे राहुल मडवे यांच्या माध्यमातून, ओंकारच्या माध्यमातून. पुढचा पहिलाच बॉल त्यावरती फुल टॉस, सिंगल तर या ठिकाणी धावून काढलेली आहे. तिथून मात्र बादल मुकांदच्या माध्यमातून सिंगलने धावफलक पुढे सरकलाय. सुरुवात झाली आणि यस जरूर या ठिकाणी शंका होती आम्हाला आणि तो विमरसाठी कॉल आलेला आहे. DRS बॅट्समनच्या माध्यमातून घेतला जातोय. त्यांचं नाव काय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तिसरे पंच त्रिमूर्ती आज आहे आपल्याला पाहायला मिळते.
चाचपणी केली जाते मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र जिनीत पवारचा हा बॉल नक्कीच क्रॉस कॅमेरा इथे स्टेजवरती होता. स्टेजच्या कॅमेरामध्ये बरोबर या ठिकाणी अगदी डिसिजन देता येत नाही, त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन ग्राह्य धरला जाईल. यस, रिव्ह्यू सुद्धा जाईल आपला बॅट्समनचा. राहील का? ओके ओके, थँक्यू थँक्यू. चला ठीक आहे, रिव्ह्यू बघत राहील बॅट्समनचा, कारण इथे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि त्याचमुळे कोणालाही आपण दोष देऊ शकणार नाही. सिंगल आली चेंडूवरती, एका धाब्याने सुरुवात झाली टीमची. पुढचा बॉल यारखोलेंचा बॉल, त्यावरती थोडंसं अपील पाहायला मिळालं. फलंदाजाला बीट करत असताना चांगला चेंडूफेकी करत असताना इथे मात्र 34 धावसंख्येचं योगदान थकवा थोडासा जाणवत असताना सुद्धा लगेचच बॉलिंग ट्रॅकवर जिनीत पवार आला. पहिला फुलटॉस होता, त्यानंतर इथे यॉर्करलेनचा बॉल फेकला, बीट केलं फलंदाजाला. धावसंख्या रोखून धरली आहे 1 या धावसंख्येवरती. जी सुरुवात आहे नाबालिग संघाची. पुढचा बॉल त्यावरती या ठिकाणी उचललाय ओव्हर पिच बॉलवरती, त्यावरती इथे मात्र अगदी वेगाने धावत आला होता क्षेत्ररक्षक तिथे होता. निशांत ठाकूर धावत आला होता पहा, भरपूर वेगाने इनफिल्ड मध्ये होता. 30 सर्कल मधून अगदी बाउंड्री लगत तर धावत गेला. जजमेंट थोडंसं चुकलं, अन्यथा झेल पकडला सुद्धा जाऊ शकला असता. 2 धावा आल्या, कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावांनी सांघिक धावफलक जाऊन पोहोचला आहे 3 या धावसंख्येवर. 64 धावा करायच्या आहेत टीमला. अगदी 30 बॉलमध्ये ह्या धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. 62 धावा चेस होताना पाहिलेल्या आहेत या मैदानावरच्या आजच्या रात्रीमध्ये. पुढचा बॉलवरती निशांची चुकी झाली आहे. बाउंड्री लगत रोहित कोहली चेंडूवरती आला, दुसरीचा कॉल नाही आहे. बादलने परत पाठवलं, सिंगल आले, सिंगल धावफलक पुढे सरकला. 4 धावा धावफलकावरती लागल्या. पुढील मॅच ई गट मधली खेळला जाणार होता, पण त्यामध्ये पापडीचा पाळा आणि गावदेव तुर्भे संघ पहिला सामना विजय प्रस्थापित केला त्याने. त्याच्यामध्ये टॉची झालेला आहे. 4 ओव्हरची ती मॅच असेल. नंतर मात्र आपण पुन्हा एकदा क गटकडे येणार आहोत. क गटमधली दुसरी मॅच आपण पाहतोय. कोपरा विपक्ष नावाली या टीम मध्ये पुढे आले फिरकून दिला बॉलला सीमारेषेबाहेर. मायटी मॅक्झिमम हिट बादलच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकार धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 10 धावसंख्येवरती. प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं टीमला, कारण ज्या वेळेला गोलंदाज आविर्भूत होत असतात त्यावेळेला मात्र बादल सारखे फलंदाज मात्र अगदी वादळ निर्माण करत असतात. ते वादळ पहिल्या इनिंग मध्ये जिनीतनं केलं होतं निर्माण, त्याच्याच गोलंदाजीवरती हा षटकार ठोकलाय. पुढचा बॉल जिनीतचा बादलसाठी ओव्हर पिच पुन्हा एकदा. याही बॉलवरती अधिक उंची, जास्तीचं अंतर, बॉल शिवम अंतर, आला षटकार. मॅक्झिमम हिट पुन्हा एकदा बादलच्या बॅटमधून. धावफलकावरती पहिल्या 4 चेंडूमध्ये कुठेतरी कोपरा संघ अगदी दबाव आणत होता फलंदाजांवरती. त्यानंतर मात्र थोडं आज सेल केलं, बॅट खुली केली आहे आणि त्यानंतर मात्र ते 2 षटकार आलेत ना, ते मात्र संघर्षमय संजीवनी देणारे षटकार आहेत टीम नावाले संघाला. बादलच्या बॅटमधून आलेले षटकार. आता मात्र थोडासा दबाव दुसऱ्या बाजूने कोपरा संघावरती सुद्धा निर्माण होऊ शकतोय.
रोहित कोहली गोलंदाजीला आलेला आहे. दुसरं षटक घेऊन येत असताना 64 धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट होता तो मात्र या ठिकाणी अगदीच आपल्याला योग्य रीतीने वाटचाल करत असताना बादल आणि समोर त्याला साथ देत असताना फलंदाज सुरेश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. तोच सुरेश पाटील ज्याने मात्र मॅचमध्ये फक्त 7 धाबा देत एक गडी बाद केला होता. तोच गोलंदाज मैदानामध्ये आता साथ देत असताना समोर मात्र रोहित कोहलीच्या गोलंदाजीवरती सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडला. पुढील बॉलसाठी खेळण्यासाठी 16 धाबा लागलेल्या आहेत 2 षटकारांची. या धाबा आल्या 64 धाबा करायच्या आहेत. त्यामध्ये 16 धाबा आता पूर्ण झालेल्या आहेत. 5 शेवटची मॅच. त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलेले तिथे 62 धाबा चेस होताना. पुढचा बॉल ऑन साईडला केलाय तो आता चेंडूने बाटचा फारसा संपर्क नाही. डेंजर झोनकडे होता बादल. तिथून मात्र तो खराब आला. चेंडू फेकी ते मात्र बॅकअप पाहायला मिळालं आणि त्यानंतर ही सिंगल पूर्ण झाली आहे लेग बायच्या स्वरूपात आणि धावा झाल्या त्या मात्र 17. पहिला बॉल अगदी स्ट्राईक देण्याचं काम केलं इथे मात्र सुरेश पाटीलने आणि त्याच वेळेला बादल मुकादम अगदी हाय स्टँडर्ड लेवलची फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. त्याच्या माध्यमातून 2 षटकार ठोकलेत. पुढचा चेंडूवरती रोहित कोहलीचा बॉल लेटकटचा फटका. इथून मात्र फंबल आणि काय घडलं पहा. फक्त स्टंप हिट करायचा होता इथे स्टंप हिट करता आला नाही रोहितला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये या ठिकाणी चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूपैकी खराब केली. त्यानंतर फलंदाजांमध्ये थोडंसं कम्युनिकेशन बिघडलं होतं. तिथून मात्र दोन्ही फलंदाज बचावलेत आणि डेंजर झोनकडे बादल होता. खरं तर मोठी विकेट समाप्त झाली असती. तिथून मात्र आणि मॅच मध्ये आपण पाहतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 18 धावा. पुढचा बॉल रोहित कोहलीचा सुरेश यांच्यासाठी हलक्या हाताने पुश करायचा होता. ग्लास काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरती काय झालं मैदानामध्ये अतिशय खराब चेंडूपैकी येते आहे. थोडंसं कम्युनिकेशन बिघडलं मी म्हणेन कोपरा संघाच्या माध्यमातून. अगदीच आपण पाहिलं तर दुसरं षटक चालू आहे आणि मॅचमध्ये अजूनही दोन्ही संघ आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इकडून तिकडे चेंडूफेकी येते आहे. थोडंसं सावरावं लागेल. डिसिप्लिन गोलंदाजी डिसिप्लिन क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल. पुढचा बॉल खेळण्यासाठी सुरेश तयार आहेत. पुढचा बॉल रोहित कोहलीच्या माध्यमातून फेकला जातोय. 18 धाबांवरती अगदी स्लॉक केलाय. ज्या फटक्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जात होता तोच फटका आलाय. लॉंग लेस सीमारेषा बाहेर बॉल चाललाय. सुरेश यांच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा दापलकावरती लागल्या पहा. हलवारपणे सुरुवात केली. त्यानंतर मात्र ही टोलेबाजी आपण पाहतोय बादल आणि सुरेश यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या 22 वरती नेऊन ठेवली आहे. 64 धावसंख्येला प्रत्युत्तर दाखल केलेली फलंदाजी. त्यानंतर सुरुवातीला सावध पवित्रा आणि त्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी आपण पाहतोय. तेवढाच चांगला दर्जाचा गोलंदाज त्याच्यावरती हा चौकार खेचलाय. रोहित कोहली पुन्हा एकदा सज्ज आहे पुढील बॉल फेकण्यासाठी. सुरेश पाटील स्ट्रायकिंग एंडला 22 धावा झाल्यात. पुढचा बॉल वेट केला कट केलाय आणि कटचा फटका. चुकी झाली तिथे क्षेत्ररक्षक होता सक्षम कोहलीची चुकीचा या ठिकाणी मिसफिल्डचा हा चौकार. नावाली संघासाठी आल्या 4 धावा. सांघिक धावफलक तब्बल 26 धावा. चौकाराने धावसंख्या 26 वरती. या षटकामध्ये आपण पाहिले ना तर थ्रोच्या बाबतीत सुद्धा चुका झालेल्या आहेत. मिसफिल्डच्या चुका झालेल्या आहेत आणि त्याचमुळे हा चौकार सुद्धा आलेला आहे जिथे कदाचित सिंगल आली असती आणि त्यानंतर चौकार येत असताना 26 लागल्या धावफलकावरती. 64 करायचे आहेत. अजूनही चांगली सुरुवात झाली आहे नाबाले टीमची. पुढील बॉल रोहितचा त्यावरती आटोला. क्षेत्ररक्षक नाही. चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न सफल झाला. एफर्ट चांगला होता जिनीत पवारचा. तिथून या धाबा वाचवल्याच जरूर. 2 धाबा आल्या. सांघिक धावफलक 14च्या सरासरीने जाऊन पोहोचल्यात. 2 षटकांमध्ये 28 धाबा. सीमारेषेलगत काय प्रोडक्शन पाहायला मिळालं जिनीत पवारचं. जीवाच्या अक्कंदने या ठिकाणी आपण फिल्डिंग करताना प्रत्येकाला पाहतोय मध्ये कधी कधी अशा मिसफिल्डच्या चुकाही होत असतात आणि त्याचमुळे हे चौकार या आलेल्या सिंगल डबलच्या धावा कदाचित महागात पडतात येणाऱ्या का सत्रामध्ये आणि तीच परिस्थिती कोपरा संघाची झालेली आहे. धावा झालेल्या 28 आणि त्यामध्ये आपण पाहतोय 14च्या सरासरीने 2 षटक आता समाप्त झालेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये अजूनही 18 बॉलमध्ये 36ची आवश्यकता आहे.
तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय एस के पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. समाजसेवा सातत्यानं सिद्धी करवले गावामध्ये त्यांची असते. आणि त्यानंतर विनंती असेल शरद पाटील यांना की आपण यावं, आपलं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. सन्माननीय एस के पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शरद पाटील आपण यावं, आपलं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. एस के पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातं. त्यानंतर शरद पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. एक अतिशय चांगली व्यक्तिमत्व आहेत, सातत्यानं क्रिकेटवरती असले त्यांचं अतोनात प्रेम. याच दरम्यान शुभ आगमन होते आमचे तुर्बेगावचे पोलीस पाटील यादव म्हात्रे आणि त्यांच्या सोबत आपण पाहता माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयराज भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या सोबत अनिलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मृदुंगमणी अभिमन्यू भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर प्रवीणजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. तर पुढील सन्मान आपण करणार आहोत. याच दरम्यान नरेशजी पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील बॉल डॉट आलेला आहे. तरीश कोहली आले गोलंदाजीला. पहिला डॉट आला, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर डॉट आलेला आहे. संघर्ष दोन्ही संघामध्ये चांगला पाहायला मिळतो. एक चांगली हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल अंतिम सत्रामध्ये. पुढचा बॉल फुलटॉस, लोअर फुलटॉसवरती हा पटका एक्झिक्यूट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, थोडं बंबल झालं, त्याचा फायदा उठवलाय. 2 धावा अजूनही जोडल्या गेल्या. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे इथे बादल आणि सुरेशच्या माध्यमातून. आतापर्यंत पार्टनरशिप त्याच्या माध्यमातून झाली. अभिजित ती मात्र 34 धावसंख्येची, अजूनही 30 आवश्यक आहेत. येणार अजूनही 14 बॉल बाकी आहेत. मॅच चांगली होणार आहे यात शंका नाहीये, कारण अजूनही डीप बॅटिंग लाईनअप आहे. बॅट्समनच्या माध्यमातून आपण पाहतो नाबाळी संघाच्याकडे राहुल पवार सका फलंदाज अजून त्यांच्याकडे बाकी आहे. त्याचबरोबर बादल सुद्धा अजूनही फलंदाजी करतोय. त्याचबरोबर आता कोपरा संघाचं लक्ष असेल की विकेट टेकिंग गोलंदाजी आता करावी लागेल. पुढे येऊन खेळलेत, डान्सिंग डाऊन द विकेट. लांगावचा क्षेत्र चेंडूवरती रोहित आला, चेंडू फेकी केली आहे, डेंजर झोडकडे होते, चेंडू थांबत नाही हातामध्ये. ही परिस्थिती झाली आहे कोपरा संघाची. भरपूर वेळेला संघर्ष करतायत. जिनीत पवारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, त्यावरती जिथे चेंडू अडवायचा होता तिथे सुद्धा चौकार येताना पाहायला मिळाला. सिंगल 2 लास्ट टू गो आहे. आणि धाबा आल्या षटकामध्ये आत्ता आपण पाहिलं तर 2 आणि त्यानंतर 8 धाबा षटकामध्ये आलेत. आतापर्यंत धाबा झाले त्या मात्र 36 धाबा धपलकावरती आहेत. 13 बॉलमध्ये आता 28 करायचे आहेत. पुढील बॉल तनिषचा शॉट फेकलाय, त्यावरती हा चेंडू एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी फटका केलाय. क्षेत्ररक्षक 3 धावले होते मात्र थांबले आणि त्यानंतर मात्र सेफली लँडिंग झाला बॉल. रोहित आणि समोरच्या क्षेत्ररक्षकामध्ये कम्युनिकेशन नव्हतं. आज या चुका मात्र कुठेतरी कोपरा संघाला महागात पडू शकतात. चेंडूच्या खाली धावले होते क्षेत्ररक्षक साहिल कोहली, मात्र तो वाट पाहिला तिथं मात्र रोहित कोहलीचं आणि तिथून मात्र हा झेल सुटलाय. आणि त्यानंतर 2 धावा अजूनही जोडल्यात असताना सुरेश मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना धावसंख्या जोडली गेली आहे. 3 षटकांची अंतिम 38 धावा. 12 बॉलमध्ये अजूनही 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूने आहे अजूनही, कारण दोन्हीही इनफॉर्म फलंदाज मैदानामध्ये असतील. राहुल पवार त्याच्या बरोबरीने बादल मुकादम आहे. आणि त्याचबरोबर आता स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे मात्र ठरवलं जाईल कोपरा संघाच्या माध्यमातून. जो असा गोलंदाज की या 2 फलंदाजांना बाद करू शकेल असा कोणता गोलंदाज असेल की तिथून पुढे मात्र
अजूनही नाबालिग संघावरती दबाव निर्माण करून जाऊ शकेल. तर दुसऱ्या बाजूने विचार केला जाईल राहुल आणि या मुकादम ते मात्र बादलच्या माध्यमातून की आता मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला अटॅक करावा लागेल, कारण 12मध्ये 26 पाहिजेत. किमान 16-17 धावा आल्या तर पुढील षटकामध्ये आपल्याला कमी धावसंख्या चेसिंग कराव्या लागतील. आणि ह्याच परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूने हा संघर्ष आता मात्र वाढत चाललेला आहे या मॅचमध्ये. चौदा ओव्हरमध्ये 125 धावा भारतीय संघाच्या झालेल्या आहेत. भारत पाकिस्तान सामना T20 वर्ल्ड कपमध्ये सातत्याने मात्र विजय प्रस्थापित केला भारतीय संघाने. आजही तीच परिस्थिती असेल अशी आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूया, कारण सूर्यकुमार आहे, तिलक वर्मा, त्याच्यानंतर हार्दिक, दुबे, रिंकू, अक्षर, भरपूर फलंदाजी आहे भारताकडे आणि एक चांगली टोटल 200+ उभी राहील अशी आपण आशा अपेक्षा करूया. आणि ही मॅच भारत आज महाशिवरात्री दिवशी जिंकेल अशी आपण प्रार्थना भगवान शंकरच्या चरणी करूया. कुणाल आलेले आहेत, कुणाल ठाकूर गोलंदाजी मार्गवरती आणि त्याच वेळेला 12मध्ये 26 करायच्या आहेत. आणि या परिस्थितीमध्ये कोपरा संघाच्या बाजूने आपण विचार केला तर कमीत कमी 10 धावा यायला हव्यात जर मॅच जिंकायची असेल. तर दुसऱ्या बाजूने नाबाल संघाचा विचार केला तर कमीत कमी 16 ते 17 धावा या परिस्थितीमध्ये यायला हव्यात. दोन्ही बाजूने चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. आता दुसऱ्या बाजूने कुणाल ठाकूर, जबाबदारी वेगळी आहे. अगदीच आपण पाहिलं तर निर्णायक षटक असणार आहे या मॅचमधलं, जिथे मात्र धावा कमी आल्या तर त्यांना सुद्धा जिंकण्याची संधी असेल, धावा जास्त आल्या तर नाबालिग संघ विजय प्रस्थापित करू शकेल. पहिला सामना जिंकला क गटमध्ये राजाराणी घोड संघाने. त्या सामन्यामध्ये तब्बल 91 धावा झाल्या होत्या आणि या मॅचमध्ये आपण पाहतो 63 झाल्या. 64 चेस करायचे असताना आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 12मध्ये 26 कुणाल ठाकूरचा पहिला बॉल बादल मुकादमसाठी चॉप केल्या बॉलवरती, चांगला फटका, हॅमरिंग शॉट फटका मिळाला. त्याच दरम्यान क्षेत्ररक्षक होते सज्ज, चेंडू फेकी आली फक्त सिंगल. सक्षम कोहली अगदी सक्षम होता तिथे, चेंडू फेकली, एकच धावेवर रोखले. आला आता राहुल पवार, एक असतो पहिलं खेळाडू आहे नाबालिग टीमचा. जरूर पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळेल का. आणि बॉलरच्या दिशेने खेळलाय, बॉलरच्या डोक्यावरून लँड झाला बॉल. त्या बेलेला टेकडे पाहतो आपण, क्षेत्ररक्षक चुकीचं झालं, डायरेक्ट हिट. इथून मात्र पंच मनोज पवार इशारा करतायत, थोडासा डाऊट जरूर आहे. यस, सॉफ्ट सिग्नल आऊट आहे, मात्र जरूर डिसिजन. तर सन्माननीय अतिथी गणपत पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. तर लगेच इशारा आलेला आहे, फलंदाज बाद झालेला आहे, चुकीचा या ठिकाणी कॉल, बादल झालाय बाद. जिथून मात्र कुणाला आवश्यकता होती विकेटची, ती रनआउटच्या स्वरूपात का होईना विकेट मात्र मिळाली आहे. हॅलो हॅलो, थोडा आवाज द्यायला, वारच्या माईकला आवाज द्या. डीजे सागर प्लीज, कारण व्यासपीठावरती आम्हाला मायक्रोफोन हवा आहे एक, आणि त्याचमुळे या वायरच्या माईकला थोडासा आवाज द्या आपण, ही विनंती असेल आपल्याला. पुढचा बॉल कुणाल ठाकूर, गोलंदाजी मार्गवरती राहुलसाठी सोडून दिलाय बॉल, त्यावरती मात्र वाईटचा इशारा आलाय. चुकीच्या कॉलने इथे मात्र बादल बाद झाला. ओके ओके ओके, थँक्यू सो मच डीजे, आवाज आलेला आहे बरोबर. वाईटचा इशारा येत असताना धावसंख्या झाली आहे 41 धावा, 64 धावा करायच्या आहेत. इक्वेशन मात्र आता बदलत जाणार आहे. मिस टायमिंग फटका, जी नीत चेंडू खाली चुकी झाली. निशांत होते, निशांतचं काय चाललंय मैदानावर. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा एक झेल सोडला, एक चौकार सुद्धा सोडला होता. आज निशांतसाठी दिवस नाहीये. जिनीत पवारची बॅट तलपली आहे, मात्र राहुल पवारची बॅट तलपेल का, हा प्रश्नचिन्ह नाबालिग संघासाठी आहे. मिस टायमिंगचे फटके येत आहेत. त्याच वेळेला प्रयत्न 2 धाबांचा झाला, 2 धाबा आल्या. संघाची धावसंख्या 43 वरती, अजूनही 21 पाहिजे आहेत. इक्वेशन झालेलं आहे ते मात्र अंतिम. 9 बॉल 21ची आवश्यकता. 1-2 फटक्यांची मॅच जरूर आहे, मात्र मॅचमध्ये गोलंदाजी चांगली होती कुणाल ठाकूरची.
मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. पुढचा बॉल कुणालचा शॉट फेकलाय, त्यावरती मात्र आउट शब्दाचा ऑस्टम बॉल चाललाय. वाईटचा इशारा, वाईटची एक अवांतरची एक धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या झाली आहे 44. पेडगावचे शत्रुघ्न पाटील आलेले आहेत. जयेशांचे मित्र आहेत, ते अगदी एन्जॉय करत आहेत टुर्नामेंट. धन्यवाद. पुढचा बॉल फुलटॉस, त्यावरती चुकी झाली आहे. चुकी नाही तर चुकीला सुद्धा या ठिकाणी वेळ नव्हता. एवढा चेंडू वेगाने फ्लाय झालाय सीमाराच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधून चौकार नाही तर कॅच सोडण्याचा बरणा करावा लागतोय, तो मात्र कोपरा संघाला. थँक्यू सो मच. 8 मध्ये 17 पाहिजेत आता. 8 मध्ये 17, 2 चेंडू बाकी आहेत. सॉरी 16 पाहिजेत का? एकच सेकंद बघूया आपण. वाईट 2 आहेत. तुम्ही 2 लिहिलेत पण धावा किती आले फक्त बघा ओव्हर मधला. ओके झालेलं आहे कॅल्क्युलेशन. 10 आलेले आहेत धावा आतापर्यंत. 26 पाहिजे होते, आता 16 पाहिजेत. 8 मध्ये 16. इथं 16 कर, 16 कर. पुढचा बॉल कुणाल ठाकूर राहुलसाठी पुन्हा एकदा सोडून दिलाय मैदानावरती. आता मात्र या षटकामधला तिसरा वाईट फेकला गेलेला आहे. काहीशी वेगळी या ठिकाणी संकल्पना आखली जाते, व्यक्ती आखली जाते की थोडासा फलंदाजाला बाहेर करून मात्र एखादा चुकीचा फटका एक्झिक्यूट केला तर फलंदाज कदाचित बाद होऊ शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. जास्तीचे या ठिकाणी ऑफस्टिकचे चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि तेच काहीसं जिनीत पवारच्या माध्यमातून त्याला सुद्धा काहीतरी कालमंत्र दिला जातोय मैदानामध्ये. आता 8 मध्ये 15 करायचे आहेत. पुढील बॉल राहुलसाठी फेकला जातोय कुणालच्या माध्यमातून. पुढचा बॉल खोदून काढलाय, चांगला यॉर्कर लेनचा बॉल होता, त्यावरती क्षेत्ररक्षक आला, चेंडू फेकी आली आणि पुन्हा एकदा थोडासा खराब थ्रो होता. मात्र सिंगलवरती समाधान व्यक्त केलंय. आता 7 मध्ये करावे लागतील त्या मात्र 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आवश्यक आहेत. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तन्मय पाटील. निशांत ठाकूरने सोडलेला झेल राहुलचा आणि त्यानंतर आक्रमक पवित्र राहुलचा आपल्याला पाहायला मिळाला मैदानावरती. मॅच विनर, गेम चेंजर खेळाडू आहे. सातत्याने नाबालिग संघासाठी त्याने दावा केलेला आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता स्ट्रायकिंग याला तन्मय पाटील आलेला आहे. त्याच्या माध्यमातून काय प्रकारचा फटका येणार, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करणार का तो, कारण शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 14 करायचे आहेत. आणि अशा वेळेला कुणाल ठाकूर दुसऱ्या बाजूने, काय स्ट्रॅटेजी असणार आहे बॉलवरती तन्मयसाठी. या बॉलवरती तन्मयच्या बॅटमधून आलाय टोला, हनुमान टोला, बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, येतो षटकार, मायटी हिट, विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा षटकार तन्मय पाटीलच्या बॅटमधून. जिथे मात्र 12 मध्ये 26 होत्या आणि धावा आल्या तब्बल या षटकामध्ये 18 धावा कुठल्या गेल्या या मॅच, या ओव्हरमध्ये. कारण षटकार आला तन्मयच्या बॅटमधून, स्ट्राईक राहुलला मिळाली आहे आणि 6 धावाही आलेल्या आहेत. थोडं प्रेशर कमी झालंय. त्यानंतर मात्र आता प्रेशर आलेलं आहे गोलंदाजावरती. कोण? करण पवार. येस, जिनीत पवारचा भाऊ आलेला आहे करण पवार. एका पवारने धावा केलेल्या आहेत. एक पवार बॅटिंग करतोय तर दुसरा पवार बॉलिंगसाठी. करण पवार काल मात्र कम्युनिकेशन होत आहे. मात्र मॅचमध्ये आता 8 धावा वाचवायच्या आहेत. 12 मध्ये 5 सुद्धा वाचताना पाहिलेले आहेत आपण बामणडोगरी विरोधात नेरे संघामध्ये. आता इथे परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, कारण चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करण पवार आलेला आहे. दुसऱ्या बाजूने राहुल पवार आहे. एक पवार दुसऱ्या पवारला रोखेल का, विकेट मिळवेल का? एक पवार दुसऱ्या पवारवरती हल्ला चढवतोय, पाहायचा आहे. करायच्या आता 64 धावा. आतापर्यंत पल्ला गाठत असताना आता मॅच आले नजदीक.
6 मध्ये 8 करायचे आहेत. राहुल परार स्ट्रायकिंगला आहे. करण पवार बॉलिंग करतो. डावखुरी हाताचा शॉट फेकलाय, त्यावरती हा परवणीचा फटका. बॉल सीमा रेषा बाहेर आलाय. विजयाचा नजदीक नेणारा हा राहुल पवारच्या बॅटमधून मोठा फटका, षटकार. थँक्यू सो मच डीजे. राहुल पवारची कॅच सोडण्याची किती या ठिकाणी भरपाई करावी लागते पहा. कारण गोलंदाजीमध्ये तुम्ही चुका करत असता मात्र क्षेत्ररक्षक साथ ही तुम्हाला आवश्यक असते. नौका आहे गोलंदाज, त्याच्यावरती प्रेशर सुद्धा आहे. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी तो करतोय, मात्र त्याच्यावरती आता प्रेशर टाकणं आवश्यक नाही आहे. कारण 6 मध्ये 8 त्याला वाजवायचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना कोणताही गोलंदाज दबावामध्ये गोलंदाजी करेल आणि तीच परिस्थिती करणची झाली आहे. पुढचा बॉल फुलटॉस, त्यावरती हा फटका. बॉल सीमारेषा बाहेर. 4 चेंडू राखून मॅच जिंकली आहे. जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली संघाने. हार्डलक टीम अनशान शीतल 11 DCC कोपरा संघ. आपण या स्पर्धेमध्ये आला, खेळ चांगला केला, मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका कुठेतरी आपल्याला स्पर्धेमधून बाहेर घेऊन जात आहेत. आलेल्याबद्दल आपल्याला मनापूर्वक आम्ही या ठिकाणी स्वर्गीय प्रभाकर आसो पाटील स्मृती चषकामध्ये मनापूर्वक आपलं स्वागत आणि आभार व्यक्त करतोय आणि टीम नावालीचं आम्ही मनापूर्वक अभिनंदन करत आहोत. थँक्यू आमचे सिनियर संतोषजी साहेब. नक्कीच संतोष सर यांच्या आपण गोड आवाज ऐकला आणि या स्पर्धेसाठी स्वर्गीय प्रभाकर आसो पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्रदादा पाटील असतील, हनुमानदादा पाटील असतील यांच्या